इनफॅक्ट माझी ना इच्छा आहे कमळी की तू त्या मुलीला बघावंस. म्हणजे कसं आहे, तुला कळेल की मला माझी सून कशी हवी होती. मला असं झालंय की कधी एकदा ते दोघं माझ्या समोर येतात, असे एकमेकांच्या बाजूला उभे असलेले. खरंच मला ना ऋषी करता नेहमी एक वेगळ्या क्लासची मुलगी हवी होती. अशी मुलगी जी जी या घराला एक नवी ओळख दे. आणि ती मुलगी अगदी तशीच आहे. म्हणजे मला असं हवं होतं की माझ्या सुनेला बघितल्या बघितल्या लोकांनी म्हणायला पाहिजे, वा काय मुलगी आहे, तिचं इतकं कौतुक करायला हवं ना. नयनताराने सून अगदी तिच्या क्लासची आणली असं म्हणायला पाहिजे. म्हणजे कसं आहे कमळी, मला माझी सून दिसायला सुंदर तर हवीच होती, पण असा एक राजेशाही थाट असायला हवा. जणू ती एखाद्या राजघराण्यातली. असं घराणं जिथे जिथे परंपरा, संस्कार हे सगळं जपल्या जातं. म्हणजे ती आल्यामुळे ना घरातले सगळे कसे एकत्र येतील, एकमेकांशी अदबीने बोलतील, प्रेमानं वागतील. पिढ्यानपिढ्यांचा डोलारा हे त्या खानदानाचं वैशिष्ट्य असावं. काय रे, आवडलं नाही का गाणं? नाही, गाणं आवडलं आणि आवाज पण छान आहे तुझा. ही खास पेशकश सिर्फ आपके लिए, तुझ्यासाठीच गायले मी. बर, नाव काय म्हणालस तिचं? कोणाचं? ती रे, तुझ्याकडे क्लासेससाठी येते ती कमळी ना? कमळी. कमळी खूपच स्पेशल दिसतीये. आहे खरी. म्हणजे ती एका छोट्याशा गावातनं आली आहे इथे शिकण्यासाठी, पण खूप मोठं स्वप्न घेऊन आली आहे. आणि ती तिचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय थांबणारही नाहीये. खूप कष्टाळू आहे मुलगी. कधी इथे आली आणि कधी सगळ्यांची लाडकी झाली कळलंच नाही. एक छोटीशी अपॉर्च्युनिटी कसं आपल्याला आपल्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जाते बघ. त्यांच्या गावामध्ये एक छोटीशी कबड्डी कॉम्पिटिशन होती, ज्यात ती जिंकली. कबड्डी खूप चांगलं खेळते माहिती आहे. बर. आणि त्याच्यामुळे तिला या कॉलेजमध्ये यायची संधी मिळाली. स्कॉलरशिपमुळे ती इथे आली आणि आता ऐकत नाही पोरगी. सो लकी आहे ती खरंच, आणि आता ती थांबणार नाही. ओ कमळी, तुला असं वाटत असेल ना की आज नयनतारा मॅडम किती बोलतायत आपल्याशी. पण काय करू, ती ती मुलगी आहेच अशी. तिचं जितकं कौतुक करीन ना मी तितकं कमी. माझी सून जेव्हा माझ्या मुलाच्या बाजूला उभी राहील ना, त्यांना बघताच लोकांनी म्हणायला पाहिजे, वाह काय जोडा आहे, क्या बात आहे. अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा. ते दोघं म्हणजे एक पॉवर कपल वाटायला पाहिजे. ऑफकोर्स वाटणारच. शेवटी इनामदारांच्या घराण्याला, त्यांच्या लेगसीला पुढे नेणारी ही तीच मुलगी आहे, अनामिका. खूप कष्ट करते ती, सगळ्यांची मदत करते आणि मुळात म्हणजे जिद्द हरत नाही. फायटर म्हणतो मी तिला. कितीही संकट आली तरी त्याच्यावरती मात करून पुढे जाणारी मुलगी आहे ती. कंप्लीट पॅकेज आहे, कंप्लीट पॅकेज. तिचा चांगुलपणा, तिचं स्वभाव, तिची शिस्त, सगळंच आहे तिच्याकडे. गरजू लोकांना मदतही करते, मोटिवेट करते, सगळं करे. इनफॅक्ट कॉलेजमध्ये आता अशी सिच्युएशन झाली की कमळी आहे ना, मग विश्वास ठेवा, डोळे झाकून काम होणारच. कॉलेजची GS आहे ना. आधी ती तिच्या गावाची शान होती, पण आता आमच्या कॉलेजची शान. प्राऊडली से. कमळी ना एका फुलपाखरासारखी निरागस सुद्धा आहे, आणि वेळ पडल्यावर तलवारीची धार सुद्धा आहे तिला. कमळी म्हणजे प्रेम.
लई वेळ झाला, अजून कसे नाही आले? चल गे. दहा दिशाने वण वण फिरती गौरी, कशी नशिबाने थट्टा आज मांडली, नाही नाही कशी नशिबाने थट्टा आज मांडली. नवऱ्याला भेटायला आलीस? अहो येणार आहे तू वाटतं. कोण राजन येणार आहे का? राजन साजन? हं? आज तुमचं साजन येणार नाहीयेत. त्याने मला सांगितलं की मी काही येत नाही, आज तुम्हीच जा. काय बोलायचंय? अगं म्हटलं होतंस ना चिठ्ठीत, आपल्यात काहीतरी गैरसमज झाला असेल, मला तुम्हाला भेटून काहीतरी सांगायचं आहे. बोल ना, काय सांगायचंय? बोल, काय सांगायचंय? काय बोल 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 बोल, काय सांगायचं होता राज? बोल ना. मारू नका, मारू नका, लागतंय, मारू नका. मारू नका. आता काय तुझी आरती ओवाळू काय? सोडणार नाहीये तुला. आज मी तुला इथेच अशी गाडून टाकणार आहे. इथे इथे गाडून टाकणार आहे. खरं खरं सांग, आता तुझी माझ्यापासून सुटका होणार नाहीये. तुझ्यामुळे म्हणे राजन दारू प्यायला लागला, देवदास होऊन बसलाय, आणि तू कोण का त्याची पारू? अगं बोल ना, बोल बोल, काय सांगणार होतीस? माझा अंत बघू नकोस. आता तुझी याच्यातनं सुटका होणार नाही. कारण तू जिवंत राहिलीस ना, तर माझ्या आयुष्यामध्ये तू विध्वंस करून टाकशील. ए, तुला जर असं तडफडून तडफडून मरायचं नसेल तर मला खरी खरी उत्तर दे. बोली कमळी तुझीच मुलगी आहे ना? अ? बोल बोल, ही भिक्काळली कमळी तुझीच मुलगी आहे ना? बोल बोल, ही कमळी तुझी मुलगी आहे ना? बोल.